नमस्कार मित्रांनो, आज आपण महास्कूल GIS APK ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून आपल्या शाळेची स्कूल मॅपिंग कशा पद्धतीनं करायची आहे. सर्वात प्रथम महास्कूल GIS हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीनं इन्स्टॉल करायचं या बाबतीत आपण थोडीशी माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण प्ले स्टोअर जाऊया. ॲप इन्स्टॉलेशन करण्याच्या पूर्वी किंवा ॲप डाउनलोड करण्याच्या पूर्वी आपणाला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जावे लागेल. तर मी प्ले स्टोअरवर जातो आहे. इथं पहा माझा प्ले स्टोअर दिसतो आहे. मी त्या प्ले स्टोअरवर क्लिक केला आहे. प्ले स्टोअरवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपला पेज ओपन होईल. तर इकडं माझ्या हाताच्या उजव्या बाजूला माझा चित्र दिसतो आहे. या ठिकाणी कोणाच्या मोबाईलवर त्यांचं नाव असेल, कोणाचा फोटो असेल, काय असू शकते. त्यांनी जो DP ठेवला असेल, जर DP ठेवला नसेल तर कोणाचं आडनाव असेल, आडनावाचं पहिलं अक्षर किंवा नावाचं पहिलं अक्षर जे काय असेल ते असेल, त्याच्यावर आपण क्लिक करूया. मी करतो आहे माझ्या फोटोवर. केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला पेज ओपन होईल. तर पहा आपला ईमेल ID दिसतो आहे. मॅनेज युअर गुगल अकाउंट, मॅनेज ॲप अँड डिव्हाइस, नोटिफिकेशन अँड ऑफर्स, पेमेंट अँड सबस्क्रिप्शन. आपणाला खाली बघा प्ले प्रोटेक्ट दिसतो आहे. तर आपण प्ले प्रोटेक्टवर क्लिक करूया. मी प्ले प्रोटेक्टवर क्लिक करतो आहे. प्ले प्रोटेक्टर केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला पेज ओपन होते. नो हार्मफुल ॲप्स फाउंड, स्कॅन. इथं आपल्याला काहीही करायचं नाही. इथं आपल्याला काही करायची आवश्यकता नाही. तर उजव्या बाजूला आपल्या हाताच्या उजव्या बाजूला मोबाईलच्या वरच्या कोपऱ्यात सेटिंगचं चित्र दिसते आपल्याला. सेटिंगचं चित्र, त्या सेटिंगवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन झालेला आहे. जनरल, स्कॅन ॲप विथ प्ले प्रोटेक्ट. प्ले प्रोटेक्ट कॅन स्कॅन धिस डिव्हाइस अँड वॉर्न यू अबाउट हार्मफुल ॲप. याला आपण मी बंद करायचं. मी बंद करतो आहे. बंद केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होतं आहे. त्याला टर्न ऑफ करून घ्या. टर्न ऑफ केल्यानंतर आपल्या मोबाईलचा जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड मागते. आता माझा यूज पॅटर्न आहे. यूज पॅटर्न बघा अशा पद्धतीनं बंद करून घ्यायचं आहे, ऑफ करून घ्यायचं आहे. कोणाचं एक वेळेस होईल, कोणाचं 2 वेळेस होईल. आता माझं दोन्ही एकाच वेळेस ऑफ झालेत. कोणाकोणाच्या मोबाईलला एक एक करून घ्यावे. हे ॲप झाल्यानंतर सरळ आपण बॅक जाऊ शकता. डायरेक्ट होम पेजवर जाऊ शकता. होम पेजवर आल्यावर मी आता जातो व्हॉट्सअपवर जातो. इथं माझं महास्कूल GIS ॲप आहे. याला मी इन्स्टॉल करतो आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल. याला ओपन करा. डू यू वॉन्ट टू इन्स्टॉलमध्ये इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल झालेला आहे बघा. आता लोड घेतो आहे बघा. महास्कूल ॲप इन्स्टॉल झाले. आता मी ओपन करतो आहे. ओपन केल्यावर अशा प्रकारचे आपल्याला परमिशन मागते. चित्रे जतन करण्यासाठी सध्याचे स्थान सगळं. मग या सगळ्या गोष्टी आपण आलो करायच्या. आलो केल्यानंतर पुन्हा एकदा परमिशन मागते. आलो ॲक्सेस टू मॅनेज ऑल फाईल्स. त्याला ऑन करा. त्याला ऑन केल्यानंतर बॅकवर जा बघा. पुन्हा ही यूजिंग म्हणते. पुन्हा ह्याला ओनली धिस टाईम करा. मी ह्याच टाईमला करत आहे.
नाही तर व्हाईल युजिंग जवळजवळ आपण वाईप करणार उपयोग करण्यासाठी व्हाईल युजिंग द ॲप करतो आहे. पुन्हा तोच करतो आहे मी, ॲलो करतो आहे. आलो करायचं होतं. इथं खाली आल्यानंतर आलो चला ओपन झाला बघा. अशा पद्धतीने जर तुमचा मोबाईल नंबर आपण स्कॅप फॉर्म भरला आहे म्हणजे स्वमूल्यांकन केलं आहे, त्या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तोच मोबाईल नंबर टाकून आपल्याला OTP घ्यावा लागतो आहे. जर आपल्याला मोबाईल नंबर कन्फर्म नसेल कोणाचा आहे तर आपण UDIS कोड टाकू शकता. मी UDIS कोड टाकतो म्हणजे मोबाईल नंबर कोणाचा आहे ते कन्फर्म होण्यासाठी. UDIS टाकल्यानंतर अशा प्रकारचा इथे जिल्हा निवडायचा. जिल्हा निवडतो. पुन्हा तालुका निवडायचा. पुन्हा शाळा. आता शाळाचा UDIS टाकल्यानंतर येऊ शकते डायरेक्ट. अशा पद्धतीने काय होईल समजा आता मला मोबाईल नंबर माझा आहे की मॅडमचा आहे मला खात्री नसल्यामुळे UDIS कोड टाकला आहे. जर मोबाईल नंबर खात्री असेल UDIS प्लसला आणि आपल्या स्पॅपला जे आपण स्वमूल्यांकन केले तर मोबाईलवर आपला OTP येऊन जाईल. तर मी यासाठी मी खात्री केली कोणाचा आहे तर लॉग इन करून बघतोय. तर सेंड OTP म्हणते. OTP सक्सेस झाले बघा. माझाच नंबर होता, सक्सेस झाला बघा. OTP सक्सेस झाल्यानंतर ऑटोमॅटिक OTP घेते. आता याच्यामध्ये बघा सेंड मॅनेजर हेल्प अशा काय आहेत गोष्टी. आता आपण महास्कूल मॅपिंग करायचं आहे. महास्कूल मॅपिंग केल्यानंतर त्याला क्लिक करणे. बघा अशा पद्धतीनं क्लिक केल्यावर शाळेचं नाव येते, हेडमास्टरचं नाव येते, अशा प्रकारचं येते. बघा हे अशा पद्धतीचं येते. आल्यानंतर आपण इथं लोकेशन सेट करायचं आहे. लोकेशन सेट करण्यासाठी आपल्याला गेट लोकेशनवर जावं लागते. गेट लोकेशन गेलं की आपल्याला गेटवेड ॲक्टिव्हिटी येते. इथं ॲक्युरन्सी मीटरमध्ये आहे म्हणजे 28 मीटर जाते. आपण ज्या ठिकाणी शाळेच्या परिसरात शाळेच्या गेटजवळ गेल्यानंतर हे आपणाला लोकेशन सेट करायचं आहे, गेट लोकेशन करायचं आहे. गेट लोकेशन करण्यासाठी आपल्याला ॲक्युरेसी हा 10 मीटरपेक्षा कमी पाहिजे, 10 मीटरपेक्षा जास्त असता कामा नये, हे लक्षात आलं पाहिजे. जर आपण शाळेच्या वर्गखोली असेल, वरांड्यात असेल, कुठंही समजा इकडं तिकडं हालचाल करा मुवमेंट, ॲक्युरेसी तुमची 10 मीटरमध्ये असली पाहिजे. इथं बघा नोट ॲक्युरेसी शूड बी लेस ऑर इक्वल टू 10 मीटर असं लहान अक्षरात लिहिलेलं आहे. म्हणून आपण शाळेजवळ गेल्यानंतर लोकेशन सेट करत असताना या पद्धतीनं आपल्याला 10 मीटर येईपर्यंत आपल्याला तिथं इकडं मुवमेंट व्हायची. जिथं 10 मीटर तुम्हाला 7-8 मीटर चालते, 4 चालते, 5 चालते, पण 10 मीटरपेक्षा कमी हे महत्त्वाचं आहे. तिथं मुवमेंट करा. जिथं 10 मीटरपेक्षा कमी असते तिथं लोकेशन सेट करा. लोकेशन सेव्ह करू शकता. आता मी घरी बसून करत असल्यामुळं लोकेशन काय शेअर करत नाही. लोकेशन शेअर केल्यानंतर हे लोकेशन शाळेतच जाऊन शेअर करावं लागते. लोकेशन शेअर केल्यानंतर पुन्हा हे आपल्याला फोटो घ्यायचे असतात. कमीत कमी 5 फोटो शेअर करावे लागतात, म्हणजे सेव्ह करून अपलोड करायच्या. इथं कॅमेराचा ऑप्शन आहे. पहिला फोटो बघा, फर्स्ट फोटो शूड कॅप्चर स्कूल नेम अँड फ्रंट व्ह्यू ऑफ स्कूल मेन बिल्डिंग, म्हणजे शाळेच्या दर्शनी भागावरचा जिथं आपल्याला शाळेचं नाव दिसतं तिथला फोटो घ्यायचा. दुसरा फोटो आहे सेकंड फोटो शूड कॅप्चर जनरल व्ह्यू ऑफ द स्कूल एरिया, म्हणजे शाळेचा परिसर किंवा शाळेची पूर्ण इमारत दिसेल अशा ठिकाणचा. तिसरा फोटो आहे शूड बी कॅप्चर किचन शेड, म्हणजे स्वयंपाकघराचा किचन शेडचा. चौथा फोटो आहे
ड्रिंकिंग वॉटर, जिथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे आपल्या शाळेच्या परिसरात, तिथला फोटो. 5वा फोटो आहे बॉईज टॉयलेट, जिथं मुलांचं शौचालय आहे, तिथला फोटो. आणि 6वा फोटो आहे मुलींचा शौचालय. आपल्याला 6पैकी 5 फोटो हे कंपल्सरी आहे. इथं वर लिहिलं बघा, 6 फोटो आर रिक्वायर्ड टू बी टेकन, 5th अँड 6th इज ऑप्शनल. म्हणजे आपल्याला 5 फोटो घ्यायचे आहे. अँड फोटो शूड बी टेकन ओनली इन लँडस्केप, म्हणजे मोबाईल आपला आडवा करून फोटो घ्यायचे आहेत. आता मी बघतो एक फोटो घेऊन, पण काय उपयोग नाही त्याचा, म्हणून अशा पद्धतीनं आपण मोबाईलमध्ये अगोदर आपण जिथं नेटवर्क येते तिथं या पद्धतीनं इन्स्टॉलेशन करून घ्या. आणि सकाळी शाळेत गेल्यावर मात्र आपल्याला लोकेशन सेट करून घ्या. ओके, धन्यवाद.